दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। पहिलीच्या चिमुकल्यांचे झांज पथकाच्या जल्लोषात औक्षण, पुष्पवृष्टी करत स्वागत। आसत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत। नवीन शैक्षणिक वर्षामधील शाळांना 15 जून पासून सुरुवात झाली। कडेगाव तालुक्यातील आसत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांचे झांज पथकाच्या जल्लोषात औक्षण, पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले। तसेच चिमुकल्यांच्या शाळेतील पहिल्या पावलांचा ठसा कौतुकाने कागदावरती उमटवून सुंदर क्षण जपून ठेवण्यात आला। मान्यवरांच्या शुभ हस्ते शाळेच्या परसबागेमध्ये भाजीपाल्यांची रोप लागवड करण्यात आली। प्रवेश उत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सांगली येथील शिक्षण विस्तार अधिकारी माधुरी गुरव यांनी आसत जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। शाळा विकासाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन करून सुदृढ आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांना नवी कोरी पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, उपक्रम, पूरक खेळणी आणि खाऊ वाटप करून प्रवेश उत्सव गोड करण्यात आला। जिल्हा परिषद आणि अंगणवाडी शाळेतील शिक्षक वृंद यांनी आयोजित केलेल्या प्रवेश उत्सवामुळे शाळा परिसर आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून गेला। या निमित्ताने गावस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती, गावचे लोकप्रतिनिधी, पालक, शिक्षक आणि शिक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आज शैक्षणिक वर्ष 2026-27च्या वर्षाला सुरुवात होते आणि आज शाळेचा पहिला दिवस। या निमित्तानं आज आम्ही आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीला नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवागतांचं स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप आणि सगळ्यात महत्त्वाचं एक पहिलं पाऊल म्हणून एक अनोखा असा उपक्रम शाळा पूर्व तयारी मेळाव्याचा देखील आज आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतला। खऱ्या अर्थानं आज आधुनिक काळ आहे। पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळाची तुलना करता काळ बदललेला आहे। बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही या वर्षीपासून इंग्रजी असेल किंवा संगणकासारखं ज्ञान असेल आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा फायदा करून देता येईल यावरती आम्ही भर देतोय। पहिलीला यंदा अभ्यासक्रम 2री, 3री, 5वी आणि 6वीला बदललेला आहे। तर आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिली, 2रीचे वर्ग हे सेमीचे आम्ही केलेले आहेत। एक जिल्हा परिषदेची शाळा, मात्र गावामध्ये या खाजगीकरणाच्या विळख्यातून आपले पण कसं सिद्ध करायचं यासाठी आमची ही धडपड आहे आणि हे यशस्वीरित्या आम्ही गेल्या वर्षीपासून सिद्ध केलेली आहे। आणि मला जे आम्ही उपक्रम राबवतोय याचा मला विश्वास आहे की पालकांचा फार मोठा प्रतिसाद, चांगलं सहकार्य या गावामध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला अनुकूल असं वातावरण असल्यामुळे सर्वगुण संपन्न विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये घडेल एवढंच सांगतो। आणि या नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27च्या निमित्तानं सर्व विद्यार्थी बांधवांना, विद्यार्थी मित्रांना, शिक्षक बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो।